उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। नमस्कार. स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय, पण घरातलंच हेल्दी आणि पटकन होणारं काहीतरी हवंय, तर मग ज्वारीच्या पिठाचे मेथी आणि कैरी घालून केलेले खमंग खुसखुशीत पौष्टिक असे थालीपीठ। याच्यासाठी मी आधी वाटण तयार करून घेते। वाटण्यासाठी एक 10-12 मिरच्या घेतल्यात, कैरीचे तुकडे करून घेतलेत आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या जास्त घातल्यात तरी चालतील, किंवा जर नसेल खायचा तर नाही घातलात तरी चालेल। आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते। थोडं सरसरीत असं वाटून घ्यायचं आहे। याप्रमाणे हे वाटून घेतले। आता परातीमध्ये 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय। याच्यामध्ये साधारण 4 थालीपीठ होतात। एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलाय। कांदा खूप बारीक नाही चिरला तरी चालेल। मूठभर कोथिंबीर घालतीये आणि 2 मूठ भरून मेथी घालतीये। इथे कुठलीही पालेभाजी घातली तरी चालेल। आता याच्यामध्ये मसाले घालूया। चवीपुरता मीठ घातले, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा पेक्षा थोडी जास्त जिरे पावडर, आणि आपण जी कैरी वाटून घेतली आहे ती घालायची आहे। हे कैरीचं सगळं वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। थोडंसं हिंग घालायचं आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी नाही घालायचं। हे सगळे पदार्थ कोरडे मिक्स करून घ्यायचे, कारण मेथीला कांद्याला माडी सुटतं। आता मिक्सरचं भांडं धुवून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला भिजवून घेते। हे थालीपीठाचं पीठ भिजवताना खूप घट्ट नाही भिजवायचं, एकदम मऊ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ छान पटकन असं थापलं जातं। हे याप्रमाणे भिजवून घेतले। आता आपण याचं लगेच थालीपीठ करायला घेऊया, नाहीतर मग हे पीठ नंतर पातळ होत जातं। वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हाताला लावून थालीपीठ केवढं मोठं करायचं आहे त्याप्रमाणे आपण यातला गोळा काढून घ्यायचा आहे। हे या पद्धतीने मी घेतलं आहे। तव्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थालीपीठ थापून घेते। हे याप्रमाणे बोटांनी थालीपीठ थापून घ्यायचं आहे। पीठ थोडंसं छान मऊसूत केलं आहे, त्यामुळे थालीपीठ पटकन पसरलं जातं। बोटाने याप्रमाणे थापून थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे। किती जाड हवं आहे त्याप्रमाणे करायचं आहे। मला हे खुसखुशीत हवं आहे म्हणून मी हे पातळ थापते। जर तुम्हाला मऊ हवे असेल तर थालीपीठ थोडंसं जाडच ठेवायचं। याला असे होल पाडून घेते, म्हणजे याच्यामध्ये तेल घातलं की थालीपीठ छान खुसखुशीत असं होतं। इथे तेल घालून घेतले आणि आता हे मी गॅसवर ठेवले। सुरुवातीला 1 मिनिटभर गॅस मोठा ठेवायचा आहे। हे तापलं की मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि झाकण ठेवून याला एक वाफ घ्यायची आहे 2 ते 3 मिनटं। 3 मिनटानंतर झाकण काढलंय। थालीपीठ एका बाजूने छान शेकलं गेलंय। आता याला उलटवून घेते। थालीपीठ उलटवून घेतलंय। मस्त खमंग असं शेकलं गेलं एका बाजूने। आता याला दोन्ही बाजूने छान शेकून घेतलंय। आपण याच्यामध्ये मेथीची भाजी घातली आहे, त्यामुळे ही आपली मस्त भाजी आणि भाकरीचं एकच असं थालीपीठ तयार झालंय। ही थालीपीठाची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन। धन्यवाद।